मित्रांनो, देशाला हादरून सोडणाऱ्या तामिळनाडूच्या शांतानकुलम येथील पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणाची मदुराई जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी ऐतिहासिक निकाल दिला. कोरोना काळात एका व्यापाऱ्यासह त्याच्या मुलाची निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी मदुराई न्यायालयाने 9 पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे कोठडीतील हे हत्या प्रकरण पुन्हा एकदा देशाच्या केंद्रस्थानी आलेले आहे. जून 2020 मध्ये कोरोनाच्या महामारीच्या काळात सर्वत्र टाळेबंदी असताना तामिळनाडूतील शांताकुलम येथील व्यापारी पी जयराम वय 62 आणि त्यांचा मुलगा जे बेनिक्स वय 31 यांना अटक करण्यात आली होती. कोरोना काळात लागू केलेल्या उपाययोजनाचे उल्लंघन करून रात्री उशिरापर्यंत दुकान ठेवण्याचा ठपका आणि आरोप त्यांच्यावर पोलिसांनी ठेवण्यात आला होता. तपासादरम्यान आलेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत बाप लेकाला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं आणि उपचार चालू असतानाच काही दिवसातच त्यांची प्राणज्योत मालवली. ऑगस्ट 2022 मध्ये आरोपी विरोधातील सर्व पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. सुमारे 6 वर्षाच्या सुनावणीनंतर न्यायालयाने मार्च 2026 मध्ये पुराव्याच्या आधारे 9 पोलिसांना दोषी ठरवले आणि डायरेक्ट मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. मित्रांनो, हे प्रकरण किती गंभीर आहे, संपूर्ण देशाचं लक्ष या प्रकरणाच्या निकालाकडे लागून राहिलेलं होतं आणि त्या मारहाणीमध्ये बाप लेकाचा मृत्यू झालेला होता. कोरोना महामारीच्या काळामध्ये त्या बाप लेकांनी आपलं दुकान उशिरापर्यंत संध्याकाळी चालू ठेवण्याचा ठपका ठेवून पोलिसांनी त्यांना अटक केलं होतं. पोलीस कोठडीमध्ये अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली आणि त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तेव्हा त्यांची दोघांचीही बाप लेकांची प्राणज्योत मालवली. मग बघा तुम्ही, या देशातील पोलीस यंत्रणेची सिस्टीम आणि या पूर्ण कारभाराचा काळा चिठ्ठा समोर न्यायालयात मांडण्यात आला आणि न्यायालयाने 2022च्या निकालाच्या संदर्भामध्ये 2026 रोजी त्या 9 पोलिसांना फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे. मित्रांनो नमस्कार, मी बाळासाहेब गाडेकर. आपण पाहत आहात महाराष्ट्राचं आणि पूर्ण देशाचं राजकीय वास्तव्य. जय महाराष्ट्र.